अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्तांनो बघा, 22 फेब्रुवारी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण या दिवशी आहे गुरुवार आणि गुरुवारच्याच दिवशी येत आहे पुष्य नक्षत्र। बघा, ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो तर तो जो दिवस आहे तो आपण गुरु पुष्यामृत योग म्हणून साजरा करत असतो। हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। कुठल्याही नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी, कुठलीही शुभ गोष्ट खरेदी करण्यासाठी, म्हणजे एखादी गाडी घ्यायची असेल, सोनं खरेदी करायचं असेल, जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। तसंच एखाद्या व्यवसायाची, धंद्याची, उद्योगाची जर सुरुवात करायची असेल तर त्यासाठी देखील हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेला, भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेला आणि त्याचबरोबर आपलं जे गुरुबळ आहे हे स्ट्रॉंग करण्याला विशेष महत्त्व आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरु पुष्यामृत योगाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। 22 तारखेला जो गुरु पुष्यामृत योग आहे, या दिवशी ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे आणि ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही त्या दिवशी तुमच्या घरात आणली तर त्या वस्तू सोबत तुमच्या घरामध्ये बरकत येईल। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घराकडे सदैव आकर्षित राहील। घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर होईल। घरामध्ये सदैव पैशांचा ओघ वाढत राहील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जे काही दारिद्र्य असेल, घरात जे काही सतत अडथळे येत असेल, जी काही वाईट शक्ती असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा, दारिद्र्याचा नाश होईल। बघा, तर कुठली वस्तू आणायची आहे, काय नक्की उपाय आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळीच, कदाचित उद्याच्या दिवशी जरी तुम्ही ही वस्तू आणली तरीही चालेल, शक्यतो गुरुवारी आणा, नाही तर उद्याच्या दिवशी आणून ठेवली तरीही चालेल। आता कुठली वस्तू आहे तर जिथे पूजेचं साहित्य भेटते तिथे जाऊ शकतात किंवा जिथे फुलं, हार वगैरे भेटतात तिथेही तुम्हाला ही वस्तू सहज मिळेल। बघा, ही जी वस्तू आहे तिचं नाव आहे कमलाचं बीज, ज्याला आपण कमल बीज असं म्हणतो। तुम्ही कमळगट्टा ऐकलं असेल, तुम्ही कमळ फुल ऐकलं असेल, हे कमलाचं जे बीज आहे ती म्हणजे कमलाची बी म्हटली जाते। तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे सहज मिळेल। खरं तर कमलाचं फूल हे माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। बघा, याचं एक बीज जर तुम्ही गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी घरी आणलं तर त्या बीज सोबत तुमच्या घरात सकारात्मकता येईल, त्या बीज सोबत तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल, माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरामध्ये आगमन करेल। ही बी तुम्हाला आणायची आहे, ते एका स्वच्छ प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहे। ताम्हण असेल तर त्याच्यामध्ये ठेवा, त्याच्यावरती थोडंसं पाणी अर्पण म्हणजे जल अर्पण करायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे, दूध घालायचे, स्वच्छ तुम्हाला हे धुवून घ्यायचं म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे, स्वस्तिकाच्या वरती मूठभर तांदूळ ठेवायचे, ठीक आहे। तांदूळ ठेवून झाले की त्याच्यावरती एक सफेद रंगाचा किंवा लाल पिवळ्या रंगाचा एक कपडा ठेवायचा आहे, छोटासा कपडा, ठीक आहे, तांदळाच्या वरती, आणि त्याच्यावरती हे बीज जे आहे कमळाचं बीज हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूला एक तुळशीची काडी ठेवायची आहे। आपल्या घरामध्ये असलेली जी तुळस माता आहे तिची सुकलेली काडी असेल तर शक्यतो ती ठेवा, नाहीतर तुम्हाला जी काडी भेटेल ती ठेवली तरीही चालेल, ठीक आहे। तुळशीची काडी ठेवायची आहे आणि 7 अख्ख्या काळ्या मिरी ठेवून द्यायच्या आहेत। या 3 वस्तू तुम्हाला त्या कापडामध्ये एकत्रित ठेवून द्यायच्या आहेत। याच्यावरती थोडं हळद कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे, धूप, दीप असं सगळं काही तुम्हाला त्या बीजला आणि त्या तुळशीच्या काडीला वगैरे दाखवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला एक चांगली घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे। आता ही पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे। त्या प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवले होते, ज्यावरती तुम्ही हे सर्व ठेवलं होतं, तिथून ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या
उजव्या हातामध्ये ती जी पोटली आहे ती आपल्याला घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये ही पोटली घेऊन तुम्हाला संपूर्ण एक वेळा, फक्त एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हटलं तरीही चालेल. घरामध्ये असलेली नकारात्मकता, दारिद्र्य, दुःख हे सर्व काही संपण्यासाठी प्रार्थना करायची आहे. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती होण्यासाठी देखील तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे. हे करून झालं, अभिमंत्रित केलेली ही जी पोटली आहे ती उचलायची आणि पुन्हा त्या तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची. ठीक आहे. सकाळीच आपण हा उपाय करणार आहोत. सकाळी 9च्या आतमध्येच तुम्हाला हे करायचं आहे. 9 वाजता हे सर्व काही करून झालं म्हणजे 9च्या आतमध्ये कधीही तुम्ही 5, 6, 7, 8, 9 वाजता कधीही करू शकतात. करून झालं की त्यानंतर ही पोटली दिवसभर अशीच त्या तांदळांच्याच वरती ठेवून द्यायची. संपूर्ण दिवस जाईपर्यंत 6:30 ते 7:30चा टायमिंग झाला सायंकाळी, जो लक्ष्मी प्राप्तीचा वेळ ज्याला आपण म्हणतो, तर त्या वेळात ती पोटली तिथून उचलायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला ती बांधायची. उजव्या किंवा डाव्या साईडला, कुठल्याही साईडला लावा, आतून लावा, बाहेरून लावा, चालेल. किंवा जर तुमचा व्यवसाय असेल, मोठा उद्योग व्यापार असेल, त्यावरती जर मंदी आली असेल, गिराईक वाढलेलं नसेल, धंद्यामध्ये काहीतरी तोटा होत असेल, तर तुम्ही व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये देखील ही पोटली ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीतही ठेवू शकतात. पण मी सांगेन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाला ही पोटली अटकवून ठेवा, कायम स्वरूपाने ठेवा. जेव्हा जेव्हा गुरुपुष्यामृत योग असेल किंवा पौर्णिमा असेल तेव्हा ती पोटली काढायची, देवघराच्या समोर ठेवायची, गायत्री मंत्र, विष्णू सहस्रनाम म्हणायचं, धूप दीप दाखवायचा आणि ती चार्ज करत राहायची. ही एक पोटली तुमच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी आणेल. बघा, तर मगाशीच तुम्हाला सांगितलं की कमळाचं बीज, खरं तर कमळ फुल जे माता लक्ष्मीचं आसन समजलं जातं, ज्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ असते किंवा ज्या घरामध्ये सतत कमळ फुलाचे काही उपाय केले जातात, माता लक्ष्मीला कमळ फुल अर्पण केले जातात, जे तिला अत्यंत प्रिय आहे, तर त्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास असतो. त्या घरामधील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. म्हणून बघा, आपल्याकडे श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल, तरी आवर्जून आपण तिथे कमळगट्ट्याची माळ ठेवतो, कारण आसनाशिवाय ती आपल्या घरात राहत नाही किंवा आसनाशिवाय ती आपल्या घरात स्थिर नसते. आसनच नसेल तर माता लक्ष्मी ही खूप चंचल असते, ती आपल्या घरामध्ये कधीच टिकत नसते. पण तिचं जर आसनच मूळ आपल्या घरात असेल तर ती अखंड रूपाने आपल्या घरामध्ये स्थिर होते. तुमच्याकडे कमळगट्टा माळ असेल किंवा नसेल, पण जेव्हा तुम्ही हे बीज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आणाल, ते अभिमंत्रित करा. त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही तुळशीची काडी ठेवाल, बघा, कमळाचं बीज म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप, तर तुळशीची काडी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप. जेव्हा हे दोघे एकत्र असतील, ज्या घरात हे दोघे एकत्र असतील, ज्या घरात या दोघांची एकत्रित कृपा असेल, त्या घरामध्ये अखंड सुख, समृद्धी, ऐश्वर्य, बरकत हे सगळं काही असेल. ठीक आहे. त्यासोबत जेव्हा तुम्ही त्यामध्ये 7 काळी मिरी घालाल. आता काळी मिरी म्हणजे काय, तर घरातील नकारात्मकता, बाधा, इडापिडा, नजर ह्या सर्वांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळी मिरीचे उपाय हे असंख्य पटीने लाभ देणारे असतात. जेव्हा या 3ही गोष्टी तुम्ही त्या पोटलीत घालाल आणि मुख्य दरवाजाला ही पोटली अटकवाल, तेव्हा तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. घरामध्ये सदैव बरकत येईल. घरामध्ये जे असणारं धन वैभव आहे त्यामध्ये वृद्धी होईल. तसंच घरामध्ये कुठली नकारात्मकता असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाईल. मुख्य दरवाजा म्हणजे काय, ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो किंवा ज्याला घराचं सर्वस्व मानतो, इथूनच आपल्या घरात लक्ष्मी येते, इथूनच आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी असते. इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते. खरं तर आपल्या हातात असतं की लक्ष्मीला घरात आणायचं की अवलक्ष्मीला. नेहमीच उपाय सेवा करत राहिलात तर आवर्जून घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. काहीच केलं नाही, फक्त तुम्ही बाकीचे काय उपाय केले पण मुख्य दरवाजावरती काही उपायच केलेत नाही, तर घरामध्ये नक्कीच अवलक्ष्मीची कृपा होते. बघा, जर तुम्ही असे पोटली किंवा मंत्र तंत्र नेहमी दरवाजाजवळ करत राहिलात तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा जी आहे ती प्राप्त होते. घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्याच विचाराने येतो असं नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींच्या मनात बरंच काही असतं, निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते. पण ही एक पोटली जर तुम्ही तुमच्या घराला लावलीत ना, कितीही कोणी कुठल्या विचाराने आला तरी त्याचा काहीही घरावरती परिणाम होणार नाही. सतत तुमच्या घराचं संरक्षण होत राहील. घरामध्ये चहूबाजूनी पैसा येत राहील आणि आलेला पैसा जो आहे तो नेहमी खेळता राहील. अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.